नमस्कार, मी जिज्ञासा कुलकर्णी. साई सखी या मराठमोळ्या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण भेटणार आहोत दोन बहिणींना, ज्या सांगोला पंढरपूर जवळचं छोटंसं गाव तिथून शिर्डीत लग्न करून आल्या आणि मस्त सेटल झाल्या. त्यांनी सुरू केलेलं रेशीम हे बुटीक भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. तर त्या दोन सख्या बहिणी, सख्या जावा कशा या रेशीम गाठीला पुढे नेतात आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. आणि हो, तुम्हाला साड्यांबद्दल असलेले सगळे प्रश्न तुम्ही अगदी बिनधास्तपणे कॉमेंट्स मध्ये विचारू शकता. तुम्हाला त्याची उत्तरं नक्की मिळतील. चला तर मग आजच्या गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार. नमस्कार, मी जान्हवी पुष्कराज भुजबळ. नमस्कार, मी प्रणजा गौरव भुजबळ. तर हे रेशीमची सुरुवात कशी झाली, त्याचा पाया कुठून म्हणजे झाला, आणि मुळात सांगोल्यासारख्या गावातून की ज्याचं नाव माझ्या मते आपल्या प्रेक्षकांपैकी बहुतेक जणांना माहित पण नसेल, तर कशी ही तुमची सुरुवात होती आणि बहिणी आणि जावा म्हणजे कसं झालं हे? ऍक्च्युली आता मी बोलण्यापेक्षा तीच बोलेल. जिज्ञासा मॅम, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. सांगोल्याबद्दल पहिलं मला सांगायला खूप आवडेल की सांगोल्यामध्ये, सांगोला हे जे एक तालुका आहे तिथे एशियातली नंबर 1 ची सूतगिरणी आहे. त्या पुण्यभूमीतून आम्ही दोघी आलो आहोत. पहिला तर हा एक क्वेश्चन जो तुम्ही विचारला. आणि रेशीम या बुटीकचं जे सुरुवात झाली त्याच्याबद्दल मला खरं सांगायला आज तुमच्या निमित्ताने मिळतं, त्याच्याबद्दल पहिलं धन्यवाद. कारण की खूप जण आम्हाला हा प्रश्न नेहमी विचारायचे, तर आज तुमच्या थ्रू आम्हाला ते जाता येते, त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर रेशीमची सुरुवात ऍक्च्युली लॉकडाऊन पासून झाली होती आणि आमच्या सगळ्या घरातल्या सासू सासरे, आमचे दीर, माझे मिस्टर यांच्या सपोर्टमुळे आणि मेन मुलांच्या सपोर्टमुळे मी म्हणेन त्यांच्यामुळे झाली. छोटस आम्ही स्टार्ट केलं रिसेलिंग. ह्या मोबाईल मधनं पिक्चर घ्यायचे आणि त्या मोबाईल मध्ये शिफ्ट करायचे. एकदम छोटं. त्यात आम्हाला काही नॉलेज नव्हतं की खरंच तो वेंडर कोण आहे किंवा आम्ही त्याच्याकडे कुणाकडून घेतोय. मग ते आम्ही स्टार्ट केलं. मग एक दोन ऑर्डर्स मिळायला लागल्या. मग माझं आणि प्रणजाचं बोलणं झालं की यार असं काहीतरी पेज असतं की त्याच्या थ्रू आपण जाऊ शकतो, त्याच्यात आपले फॉलोअर्स येऊ शकतात. म्हणजे आम्हाला काहीही माहित नव्हतं की इंस्टाग्राम, फेसबुक, कारण की आम्ही कधीच म्हणजे पर्सनल आमचं अकाउंट नव्हतं त्याच्यावर. तर मग आम्ही ते चालू केलं. म्हणजे की माझी बहिणी होती, माझ्या बहिणी सायली म्हणून आहे सांगोल्याची, तिनं आम्हाला इन्स्टा पेज चालू करून दिलं. पुन्हा सांगोल्याचा सिंहाचा वाटा येतोय बरं. माझ्या बहिणीला मी खरंच थँक्यू बोलेन. तिनं मला पहिलं आम्हाला पेज चालू करून दिलं. रेशीम, आता रेशीम हे नाव कसं झालं हे पण तुम्हाला सांगायला मला आवडेल. अगदी. प्रणजा तू सांग की खरंच ते रेशीम नाव कसं? पण इतकं गोड नाव आहे, म्हणजे मला रेशीम म्हणल्यानंतर असं इतकं आपलंच वाटतं, दुसरीकडे काहीच नाही, बस रेशीम. ठीक आहे, बस एक्झॅक्ट वर्ड जेव्हा तुम्ही असं बोलला की आम्हाला काहीतरी वेगळं वाटतं, तर त्याची सुरुवात आधी तुम्हाला प्रणजा सांगेल. हिस्ट्री आहे ऍक्च्युली ती. कारण बिझनेस चालू करताना जेव्हा एक तर दोन मुली म्हणण्यापेक्षा दोन एक मन जेव्हा एकत्र आपण विचार करत असतो ना, तेव्हा ती कधी जुळत नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि त्यात आम्ही सख्या बहिणी आणि त्यात जावा पण आहे, तुम्ही विचार करू शकता. एक तर माझं दुसरं टोक असतं. म्हणजे इथंही म्हणजे नाव घेऊन आलो, म्हणजे लिटरली बसलो नावाला की वुमन्स वर्ल्ड आणि काय नारी शक्ती, काय काय नाव आम्ही बघितले. इव्हन म्हणजे लिटरली सारीला जॅपनीज मध्ये काय म्हणतात आणि जर्मन मध्ये काय म्हणतात की ते नाव कोणाकडे नसेल, इथपर्यंत आम्ही पोहोचलो. तुम्ही एवढा अभ्यास केला, पण तरी पण असं एक मनात शांतता नव्हती की हे नाव क्लिक होत नाहीये असं वाटत होतं. आणि आमच्या असं म्हणू शकता की बाकीच्यांसाठी हा आमचा चर्चेचा सूर होता आणि आमचा असा भांडणाचा पण सूर चालू होता. ऍक्च्युली बहिणींच्या गप्पा होत्या, तर थोडासा तो आवाज ऐकून ऍक्च्युली माझे मिस्टर तिथे आले आणि त्यांनी विचारलं की काय चाललंय तुमच्या दोघींच्या, खूप चर्चा चाललेला आवाज येतोय. तर आम्ही बोललो की असं आम्ही नाव बघतोय. तर ते बोलले की मी एक सुचवू का? तर आम्ही थोडं बघत होतो की आता काय सांगतायत बघूया. आणि आम्हाला माहित होतं की त्यांच्या तोंडून जो शब्द येणार म्हणतो ना श्री गणेश आहे, त्यांच्यापासून होणार हे माहित होतं. कारण की सपोर्ट आणि खरंच पाया त्यांच्यापासून झाला. माझे दीर म्हणजे माझे खरं दीर म्हणण्यापेक्षा मी म्हणेल मोठा भाऊ. मला खरंच रडायला येतं की खरंच म्हणजे त्यांनी जे केलं ना त्याच्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत. आणि त्यांच्या तोंडातून जो शब्द निघाला आणि तोच शब्द
सांग. तर ते एकच शब्द बोलले की मी एक शब्द सांगू का, तर आम्ही दोघी असं ऍक्च्युली असं होतं की हा आता काय बोलतायत, तर ते बोलले की रेशीम. ओ माय गॉड, काय मस्त वर्ड आहे हा, किती छान रेशीम. म्हणजे आहे. पटकन असं कनेक्ट होतोय आपण. आणि आम्हाला जो बिझनेस करायचा आहे कपड्यांचा, तर कपडा हा तयार नाही होऊ शकत एखाद्या रेशीमच्या धाग्याशिवाय. आपण तो कपडा नाही करू शकत. आणि त्याच्यात खूप अशा भावना एकत्र डोळ्यासमोर आल्या की म्हणजे सगळं लग्न झालं. झालं, हो. म्हणजे आईची साडी झालं, असते, माहेरची साडी, त्याच्यात सुद्धा रेशीम असते. आणि- ती उणीव आणि ती जी फिलिंग आहे, ते जो म्हणतो ना ओलावा आहे, खरंच त्या रेशीमच्या धाग्यापासून ती साडी तयार होते, ड्रेस 100%. आणि मला वाटतं की देवासाठी पण आपण रेशीम वस्त्र वापरतो, म्हणजे नक्कीच. अगदी सगळीकडेच आणि रेशीम आमचं आहे. कसं होतं ना की ऑथेंटिसिटी, कपडे तर सगळेच सेल करतात, पण हो, एक हो. ऑथेंटिसिटी पाहिजे, काहीतरी आणि वेगळं वेगळेपणा देता आलं पाहिजे, आणि त्यात पण लोकांशी कनेक्ट होता आलं पाहिजे. फक्त एक बिझनेस म्हणून न बघता, जसं आपण बोलतो की रक्षाबंधनला एक धागा बांधल्यानंतर हो. एक आपण म्हणतो ते म्हणजे द्रौपदीने एक छोटासा धागा दिला तिच्या वस्त्राचा कट करून, येस येस. तर तो श्रीकृष्णाने लक्षात शब्द ठेवून पाळला. तिला वाचवलं. म्हणजे इथपर्यंत आपला इतिहास आहे रेशीमच्या धाग्याचा. अगदीच तर अगदीच. तो डोक्यात ठेवून असं वाटत होतं की हा, हे याच्यापेक्षा सुंदर नाव नाही असू शकत. आणि तसंच होतंय की आज जेव्हा आम्ही लाईव्ह शोज करतो फेसबुक आणि युट्यूबवर, तेव्हा जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्या धाग्यानुसार आम्ही जोडले गेलो, आणि एवढ्या गाठी येतात त्या धाग्याला. धागा अजूनही आमचा मोठा मोठा होत म्हणजे मस्तच. अखंड वस्त्र जसं साडीला म्हणतात, तसा हा रेशीमचा अखंड धागा आम्ही बुनतो क्या असं बात म्हणायला आहे, हरकत क्या नाही. बात आहे. मॅम, मी आता पुढच्या प्रश्नाकडे घेऊन जाते. तुम्ही म्हणलं की आम्ही सुरुवात केली, तर असं असतं ना की पहिला कस्टमर किंवा पहिली साडीची ऑर्डर, तर तुमची एखादी आठवण त्याबद्दल की काय होती पहिली साडीची ऑर्डर? हे खरंच सांगताना मला ऍक्च्युली तुम्ही जो प्रश्न विचारला ना, मला खरंच एकदम असं काटा आला अंगावर. कारण की तुम्हाला विश्वास नाही बसणार मॅम, जे रेशीमचं रिसेलिंग स्टार्ट केल्यावर 3 महिन्यानंतर आम्हाला पहिली ऑर्डर आली. म्हणजे फक्त आम्ही काय करत होतो, ह्या मोबाईलवरून त्या मोबाईलवर फोटोज पाठवत होतो. मग आम्ही Okay. इन्स्टा पेज चालू केलं Okay. माझ्या बहिणी थ्रू, जसं तुम्हाला म्हणा. हो हो हो. आणि पहिली ऑर्डर श्रीराम नगरीतून आम्हाला आली, अयोध्याची. आणि वाह. खरंच म्हणजे आणि त्या लेडीजचा आजही रिव्ह्यू आहे. इन्स्टा पेजवर आहे, तुम्ही कधीही जाऊन तो बघू शकता. आणि Great. खरंच हे खूप मोठं होतं आमच्यासाठी. आणि आम्ही घरात सगळ्यांनी तो दिवस सेलिब्रेट केला की खरंच अयोध्यामधून ही ऑर्डर आली आपल्याला. तर खरंच आणि त्या लेडीला जेव्हा ती ऑर्डर रिसिव्ह झाली ना, तर तिने रिव्ह्यू दिला, तेव्हा आम्हाला पहिल्यांदा कळलं की रिव्ह्यू पण काहीतरी असतं. ऍक्च्युली तिने पाठवलं की खूप आवडलं, आणि तिने ओपनिंग व्हिडिओ टाकला की मला मी तुमच्याकडून, म्हणजे आम्ही न मागता हे मिळालं होतं ओके actually. ओके. तर ते आम्हाला तेव्हा कळलं की हा रिव्ह्यू असतो, आणि तिनेच सांगितलं की हा पोस्ट करा. म्हणजे इथपर्यंत नॉलेज आम्हाला नव्हतं. नाही, मी असं म्हणू की साईबाबांच्या भूमीतून खरंच. अयोध्येला गेल्यामुळे अजून जास्त तिलाही कनेक्शन फील झालं बाबाच्या असेल. नगरीत खरंच मला सांगायला आवडेल की बाबाच्या नगरीत आम्ही आलो म्हणजे खरंच आम्ही आमच्या वडिलांनी काहीतरी पुण्य पुण्य की केलं त्यांच्या 2 असेल. लेकी इथं आहेत. बाबांच्या नगरीत आम्ही बघतो ना, आता बरेच क्लाइंट येतात की यार आप बहुत lucky हो कि आप यहाँ पे रहते हो, हमें कितना लगता है बट हम यहाँ पे नहीं रह सकते. खरंच आम्हाला असं वाटतं की खरंच आम्ही खूप खूप लकीच्या. त्याच्यात पण अगदी. दीदी, त्याच्यात पण एक नातं म्हणलं तर चालतंय बरं का. हा, जसं हा. कारण हो. ते पण शिर्डी सांगून माझे सोडलेलं पंढरपूर, तर आम्ही पंढरपूर जवळचे, आणि अगदी सासर अगदी. पण आमचं आणि त्याच्यामध्ये पंढरपूर अजून असं म्हणलं तर चालेल. असं म्हणजे शिर्डी माझे पंढरपूर, आणि माझ्या सासूबाई प्रति पंढरपूर जे वडाळ्याला मंदिर आहे तिथे आहे. हो, म्हणजे अगदीच पंढरपुराशी खूप सगळीकडे जोडलेले आहे आम्ही. खरंच त्याच्यामुळे तर ते नातं एकदमच अजून घट्ट झालं. जवळ आलं. आणि म्हणजे मला असं म्हणायचं होतं की शिर्डीच कसं, म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन होता, नाशिक आहे, अहिल्यानगर आहे, तर शिर्डीच कसं सिलेक्ट केलं तुम्ही? म्हणजे काय कारण होतं की इथून शिर्डीतूनच सुरुवात करू? म्हणजे जसं तुम्ही म्हणले रिसेलिंग, तर रिसेलिंग नंतर तुमच्याकडे ऑप्शन कारण की होता. आम्हाला आपलं हॉटेल आहे भाग्यलक्ष्मी, आणि आपलं एक आता जे आपलं बुटीक आहे फर्स्ट फ्लोअरला ते भाग्यलक्ष्मी NXT आमचं सेकंड हॉटेल आहे. ओके. तर आमच्या डोक्यात फक्त हेच आहे आणि अजूनही हेच राहणार की आम्हाला शिर्डीमध्ये बाबांच्या पुण्यनगरीत बसूनच जगाजगापर्यंत पोहोचायचं. ऍक्च्युली लोकांना इथपर्यंत यावं लागतं, बाय ट्रेन, बाय कार, बाय फ्लाईट. आम्हाला इथेच बाबांनी ऑलरेडी बोलवलेलं आहे. आणि याच्या मागे एक छोटीशी हिस्ट्री पण सांगेल. Yes, yes. ऍक्च्युली जेव्हा पण मी शाळेत होते, तर आपल्या ट्रिप जातात, तर प्रत्येक ट्रिपला का माहित नाही शिर्डीत स्टे असायचा. तर मी सरांना विचारायचे, सर का आपण प्रत्येक वेळी शिर्डीत होतो? म्हणजे घरातले सगळे बाबांचे भक्त होते, पण तरी पण मला सारखा प्रश्न असायचा की मुक्काम आपला शिर्डीतच का? आणि कसं काय हा, लकीली म्हणजे 7वी पर्यंत लिटरली शिर्डीत
मुक्काम केला आणि 8वी तिचं लग्न झालं, मी 8वीत असताना. अच्छा. तर तेव्हा आपोआप मुक्काम वाढले, म्हणजे ते बाबांनी आणि तिथून तर नंतर कायमच मागे आले असं. मला तेच म्हणायचं होतं की मुक्काम वाढवत वाढवत त्यांनी मुक्काम पोस्ट शिर्डी झालं. म्हणजे रेशीमच्या बद्दल मी खूप जणांकडनं ऐकते की नवीन ट्रेंड्स असतात, नवीन साड्या, नवीन व्हरायटीज, हे सगळं जेव्हा तुम्ही रेशीम थ्रू प्रोव्हाइड करता तेव्हा हा जो नवीनचा जो ट्रेंड आहे, कारण आजकाल लेटेस्ट ट्रेंड म्हणजे फॉर 2 days, मग काहीतरी वेगळं येतं, नाही मग गाणं तरी वेगळं येतं, नाहीतर डिझाईन तरी वेगळी येते, नाहीतर ब्लाउजच काहीतरी वेगळं असतं, की जे कसं मेंटेन करता तुम्ही हे सगळं? त्याच्यामध्ये ऍक्च्युली म्हणजे जेव्हा आपण कोणती पण साडी बाकीच्यांकडे बघतो, आमचा एकच दृष्टिकोन असतो की हे मार्केटमध्ये येण्याआधी आपण लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं घालून झालं पाहिजे आणि तिथून सुरुवात मला वाटायचं की आपल्यापासून झालं पाहिजे. की ट्रेंड ही गोष्ट ट्रेंडिंग आल्यानंतर करण्यात मजा नाहीये. ट्रेंड हा रेशीम म्हणजे खरंच म्हणजे आम्ही छोटीच म्हणजे 900 रुपयाची साडी जरी असली आणि ती 9,000 किंवा 90,000ची असली तरीही ती साडी रेशीम मध्ये युनिकच दिसली पाहिजे आणि ती आपल्यापासून पुढे स्टार्ट झाली पाहिजे. बेस्ट. मला हे माहितीये की तुमच्याकडे जेव्हा हळदी कुंकू वगैरे असतं तेव्हा तुम्ही दोघी ज्या साड्या घालता किंवा तुम्ही कुठे गेलात आणि जो साडी किंवा ड्रेस असेल तो नंतर खूप ठिकाणी दिसतो. म्हणजे प्रत्येक जण अरे ये जान्हवी मॅमने प्रणजाने मॅमने म्हणतं काय होतं की ऍक्च्युली आम्ही आणि आता ती थीम पण ठेवतोय ना. तुमचा प्रश्न विचारते हा ड्रेस आहे का आपल्या मध्ये, मग आम्हाला मुली फोन करून तिथून विचारणार अरे दीदी तुम्ही आता फोटो पोस्ट केला ना फेसबुकला त्याचे आम्हाला इन्क्वायरी येते त्याची बुकिंग घेऊ का, म्हणजे असं होतं. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि लॉन्च करायचा असणारा पीस ऍक्च्युली आता हे सिक्रेट आहे, प्लीज आमच्याशी शेअर करा. बिझनेस सिक्रेट म्हणू शकता. अगदी. जेव्हा आमचं हळदी कुंकू असतं तेव्हा जी आम्ही साडी घालतो ना ऍक्च्युली ती लॉन्चिंग साडी असते. हो ग्रेट. आम्हाला ती लॉन्च करायची असते पण आम्हाला ती असं करायची असते की हा ती पहिली साडी आपण पण घातली पाहिजे. थोडंसं तिथे एक स्वार्थ पण असतो की माझ्याकडे पण आहे. मला हे माहितीये की कितीही साड्या असल्या तरी एक एक्स्ट्रा आली तर असे साडी आपल्याकडे असं होतच. आणि मेन तुम्ही बघितलं असेल म्हणजे नवऱ्यावर बायको रुसली तरी पण गिफ्ट देताना जेव्हा साडी येते ना एक आनंद वेगळा असतो. म्हणजे साडीशी खूप आपण जोडलेलं आहे तसं. आणि त्याच्यामध्ये रेशीमची साडी मी तर म्हणेन जे प्रेक्षक बघतात त्यांना पण की तुम्ही नक्की एकदा एक साडी घेऊन बघा. तुम्हाला दिसणाऱ्या सेम असणाऱ्या पण ह्याच्यात काहीतरी वेगळं असणारी साडी दिसेल ओलावा आणि एक ऑथेंटिसिटी असते प्रत्येक धाग्यामध्ये. मी असं सांगेल की तुम्ही थोडं रुसा आणि नवऱ्याच्या मोबाईलला चुकून रेशीमची पोस्ट टाकून द्या, म्हणजे छान आहे. आणि काही खरंच म्हणजे मॅम तुम्हाला सांगू का, हे तुम्ही आता जे बोलला की नवऱ्याला सांगा, तर खूप सारे जेंट्स येतात आणि म्हणतात की मॅम आपकी चॉईस से दे दो, आम्ही सरप्राईज गिफ्ट करणार. हे ऑनलाईन ही ऑर्डर करताना आमच्याकडे जेंट्स खूप कमी ऑनलाइन, बट आम्ही सिक्रेट एक मेसेज डालो इनके एनिवर्सरी के लिए या कोई मतलब खूप जण फॉरेन मध्ये असतात तर त्यांना वाटत असते की इंडिया मधल्या आहे ना. बरेच आता आमची श्रीलंकेची ऑर्डर तशीच झाली की त्या लेडीज आहेत त्या इथेच राहतात पुण्यामध्ये आणि श्रीलंकेला, तर त्यांचा आम्हाला फोन आला की असं असं आहे तर खरं तुमचं आम्हाला हे करायचं तर जेन्युन आहे का सगळं, कारण की कसं होतं ऑनलाईन आहे तर ते एवढं तिथून ऑर्डर करतात. पण आम्ही प्रत्येकाला हेच सांगतो की तुम्हाला कुठेही जर शॉपिंग करायची तर पहिला एक व्हिडिओ कॉल करा की ऑनलाईन खूप फ्रॉड होत आहेत, त्याच्यामुळे प्रॉब्लेम प्रत्येकाला फेस करावा लागतो. कारण की आम्ही रेशीमच्या बुटीच्या आधी आम्ही फ्रॉड मध्ये फसलेलो आहोत की आम्ही पण म्हणजे लिटरली तिघींना सेम मागवलं आणि काही लिटरली रुमाल आला, म्हणजे साडी नाही ड्रेस नाही रुमाल आला. त्यांना ह्याच्या थ्रू हे सांगितलं खरंच कधीही तुम्ही जेव्हा ऑनलाईन शॉपिंग करताना खरंच जो माणूस जेन्युन आहे का किंवा पुढचं शॉप बुटीक जेन्युन आहे का याच्यासाठी तुम्ही एक व्हिडिओ कॉल नक्की करा आणि तरच तुम्ही कितीही विश्वास असला तरी ती गोष्ट तुम्ही नक्की पडताळून पाहा तेव्हा शॉपिंग करा. जसं त्यांना मी कॉल केला त्यांनी माझं आपलं बुटीक बघितलं आणि त्या बुटीक मध्ये त्यांनी आम्ही जी ऑनलाईनला साडी दाखवलेली त्यांनी ती घेतली, त्यांच्याकडे पोहोचली ही आणि परवा दिवशीच त्यांचा रिव्ह्यू आला की तिला माहित नव्हतं. त्या दोघांचं डिस्कशन झालं, ती खूप हॅपी होती ज्या लेडीज मध्ये आपली साडी गेली. तर ते जेंट्सचं म्हणून म्हणलं की सुद्धा ऑर्डर आपली होते, म्हणजे बऱ्याच वेळा. एक आता रिसेंटचं 4-5 दिवसाखालचं मी तुम्हाला उदाहरण सांगते. असे खूप जण असतील नक्कीच. नाही मला खरंच एक जेन्युअन प्रश्न आहे, मी अजिबात साडी वापरत नाही कारण घडी करणं इट इज अ बिग टास्क. पण जेव्हा तुम्ही बुटीक चालवता की जी प्रत्येक साडी वेगळी आहे, कदाचित ती फोल्ड करण्याची पद्धतही वेगळी आहे,
ती जपून ठेवण्याची पद्धतही वेगळी आहे. कारण आज माल आल्यानंतर 15 दिवस 20 दिवसात तो जाणार आहे. तर मग तुम्ही हे कसं मॅनेज करता? कारण इट इज नॉट वन मॅन आर्मी. मला साड्यांचं कपाट आवरायचं म्हणजे 2 दिवसाची सुट्टीच घ्यावी लागते. म्हणजे एवढा मोठा दोघी तिघी मावशांना बोलवलं तर काम होतं. साडीची घडी घालून ते आतमध्ये ऍक्च्युली साडीची घडी खरंच हा म्हणजे एक मनाशी जुळलेला प्रश्न म्हणला तर चालेल. कारण पहिल्यांदा जेव्हा साडी आली आमच्या दोघींचं तेच मेन टेन्शन होतं की फोल्डिंग करायचं कसं. कारण घरामध्ये खरं सांगायचं तर साडी गुंडाळून ठेवतो आणि प्रेसिंगला गेल्यानंतर ती आपोआप घडी करून येते. म्हणजे हा कन्सेप्ट डोक्यात असणारे आम्ही होतो. आणि मग प्रत्येक घडी घालून बघायचो पण ती काही त्यांच्यासारखी होत नाहीये जशी त्यांनी केलेली आहे तशी होत नाहीये. मग नंतर ऍक्च्युली पर्चेसिंगला मी जाते, सेलिंग डिपार्टमेंट जास्त ती बघते. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं, मी तर लिटरली व्हिडिओ काढून आणायची की तुम्ही एकदा मला प्लीज फोल्डिंग करून दाखवा ना की तुम्ही कसं करताय, मला ना परत करायला दाखवायचंय. म्हणजे हे करत करत मग जमलं. कारण नंतर आम्ही काय करायचो, साडी ओपन नाही करायचं हे आम्हाला पटत नव्हतं. कारण बऱ्याच शॉपमध्ये कसं असतं की पूर्ण साडी ओपन नाही करायचं, हात नाही लावायचा. मी खूपदा पाहिलंय की नाही तुम्ही हात लावू नका किंवा असं बसा, मग 1 फूट अंतर ठेवून बसा. असं नाही. आम्ही तुम्ही आपल्याकडे ₹1,00,000 जरी साडी बघितली तरी आम्ही तुम्ही म्हणाल तशी ओपन करून ड्रेप करून दाखवतो. म्हणजे आम्हाला दोघींना तो कॉन्सेप्ट कधीच पटला नाही. आम्ही दोघी खूप वेळ त्याच्यावर डिबेट झाली आमची की आपण असं काय होतं एक साडी ओपन केल्याने. पण ती लोक आपल्याकडे साडी घ्यायला तर त्यांचे पण पैसे स्पेंड करतात. तर त्याच्यामध्ये काहीच नाहीये की आपण ती घडी घालू शकतो. हा तो आपला प्रश्न आहे ना की आपल्याला घडी घालता येते किंवा नाही. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की नवीन मुलींसाठी किंवा आपणसाठी म्हणजे आपल्यासाठी पण काय साडी म्हणजे ही एक भावना आहे. तर तुम्ही हे कसं मांडाल की साडीचे इमोशन्स किंवा एखादा कस्टमर किंवा त्याचा रिव्ह्यू त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? म्हणजे तुम्हाला आम्ही खरं सांगू का, साडी जेव्हा कोणी परचेस करतं आणि नंतर जेव्हा तो कॉल येतो 1 आठवड्याने की जानवी मैम प्रणजा मैम मैंने ये साड़ी पहना था, मुझे इतने कॉम्प्लीमेंट मिले और मेरी साड़ी सबसे अलग थी. आप जो बोल रहे हो वो एग्जैक्टली वही हुआ की उधर सब लोग बोल रहे यार ये तूने कहाँ से लिया. मतलब हे खरंच आम्ही खोटं नाही सांगत. तुम्ही आमच्या कुठल्याही अप्रोच घेऊन एक फोन विचारू शकता क्लायंटला खरंच आहे तुम्हाला म्हणजे या देशींच्या साड्या कशा वाटतात. कसा रिप्लाय असं नाही की आमच्याकडे फक्त 20,000ची साडी डिझायनर असेल आणि ती कुणाकडे नाही. आमच्याकडे 900 रुपयाची ही साडी जर तुम्ही घेतली मॅम तरी ती कोणाकडे नसणार आहे हे मी तुम्हाला सांगू शकते. म्हणजे कुठेच नसणार ती साडी. म्हणजे एवढ्यावर वर्कआउट होतं. प्रणजा तिचे राहते तिथं तिला तर खूप सिलेक्टिव्ह व्हायचे. म्हणजे 1000 साड्या जेव्हा तिला दाखवल्या जातात तेव्हा ती त्याच्यातनं काहीतरी 100 पण मला नाही वाटत 50च घेत असतील. तिचं चॉईस खूप वेगळं आणि आमच्या दोघींचा खूप जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे तिला जे हा प्लस पॉईंट म्हणून घेऊ शकतो. रेशीमच्या यशामध्ये हा प्लस पॉईंट आहे. कारण तिला जर ही साडी आवडली तर मला बिलकुल नाही आवडणार आणि मला आवडलेली साडी तिला बिलकुल नाही आवडत. आणि साड्या येतात म्हणजे व्हरायटीज ऑलरेडी येते. कारण हाताची पाची बोटं सेम नाहीये तसंच आहे अगदी. आणि आम्ही तर त्यात बहिणी आता ऑब्व्हियसली सांगायची गरज नाही, आम्ही सेम नसणारच. आणि तो प्लस पॉईंट आहे की दोन्ही टाईपच्या साडीज येतात आणि कोणीही क्लायंट आलं तर त्याला त्याच्या टाईपची साडी इथं मिळते आणि आवडली पाहिजे मुळात. आवडली पाहिजे आणि रिव्ह्यू खूप येतात आणि लोकांच्या प्रतिसादामुळे अजून करायची ती हिंमत वाढते की खरंच आपण काहीतरी करतोय बरं का, मग आपण हे ठेवूया. आम्ही आधी खूप कॉस्टली साड्या नाही ठेवायचो पण आता तुम्ही इथं आलात तर तुम्ही आता बघितलं की जानवी 2 लाखाची साडी दाखवा मला तेही आपल्या बुटीक. अरे ग्रेट ग्रेट. खरंच म्हणजे अक्षरशः म्हणजे खरंच ते तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे झालं. ह्याच्यात आम्ही काहीच नाही केलेलं. तुम्हाला घेताना ऍक्च्युली आम्ही खूप घाबरत होतो. लिटरली पहिल्यांदा जेव्हा रेशीम चालू झालं मला आठवतं सगळ्यात महागडी साडी 3,500ची होती आपल्या शॉपमध्ये तेव्हा. आणि आम्ही स्वतः घेताना साडी एक्सपेन्सिव्ह घ्यायचो पण जेव्हा आपण एक ऍज अ बिझनेस वुमन बघतो की आता आपल्याला सेल करायचं तेव्हा थोडं प्रेशर जास्त असतं की अरे हे सेल कशी करू मी. हो म्हणजे लोकांना वाटेल ना हा आवडेल की नाही. मग त्याच्यात थोडं असं झालं की मग घेताना पर्चेसिंगला ऍक्च्युली मी माझे मिस्टर जायचो तर ते बोलायचे की एक काम कर तू आई आणि वहिनी डिवायडेड बाय 3 करायचं, नाही गेली ना तर तुम्ही घेऊन टाका. म्हणजे या विचाराने आम्ही घेत गेलो की ही आपलीच आहे. म्हणजे आपल्याला होईलच. म्हणजे मी अशीच विचार करायची की ही आपलीच आहे जाऊन दे घेऊ आणि आले की पहिल्यांदा ती साडी जायची. मग असं करत करत आम्ही थोडंसं ते प्रीमियम रेंजला गेलो. साडी का आणलीस तू गप्प बस, मला हे काय म्हटलं गेलं नाही की मग आपण घेऊया म्हटलं आता तू काय मला म्हणू नको. म्हणजे बरोबर आहे ना तुम्हाला कधी जायची म्हणजे तुम्हाला किती सोपं ना की ही साडी नाही तर माझी डेफिनेटली. पण अजूनही असं आहे ना कोणतंही पार्सल मी आले ना पर्चेसिंग ही येते पहिल्यांदा आणि असं असतं की सीन आमचा असं असतो की ती बघते आणि पहिल्यांदा असं हे काय आहे असं हे काय आहे. म्हणजे मला असं वाटतं मी एवढ्या मेहनतीने आणली तू असं काय करते. मग ती साडी दाखवली की हे बघ
पहिल्यांदा ती सेल झाली. हो मी हे आता तेच बोलणार होते की चॉईस यांची आणि सेलिंग यायचं म्हणजे भयंकर. वाटायचं की हे खूप छान आलं की प्रणजा हे किती छान आहे. मग ती म्हणायची माझी अगं हे खूप छान आहे ना, ह्याच्यापेक्षा हे छान आहे. पण माझं वाटत हे मला हे अजिबात आवडत म्हणजे दोन मला वाटतच नाही मत. आणि पण ते उलटच व्हायचं की दुसऱ्या लाईव्हला किंवा दुसऱ्या दिवशी काहीतरी. आणि तुम्हाला खरं सांगते की रेशीमची कुठलीही साडी 15 दिवसापर्यंत रेशीममध्ये टिकत नाही. ग्रेट. आमचा खास अनुभव आहे. नाही याचा मागचं गुपित तुम्ही नाही पण मी सांगू शकते, कारण ती प्रत्येक साडी तुम्हाला माहितीये. बरोबर. तुम्ही त्या साडीतला आत्मा आहात की प्रत्येक साडी ह्या रॅक मधली ही साडी ही इथून आणली आहे, ह्याचा पोत असा आहे, ह्याची घडी अशी घालायची आहे, ह्याच्या काठांमध्ये ही व्हरायटी आहे. मे बी ते रिझन आहे की रेशीमच्या साड्या एवढ्या युनिक असतात. आणि आम्ही ऍक्च्युली आल्यानंतर आम्ही कधीच ठेवून नाही ठेवत. बऱ्याच शॉपमध्ये आपण बघतो की माल आलेला असतो पण ते ओपन करून दाखवताना आता हा महिन्यातला दाखवू मग हा पुढच्या महिन्यात काढू. ऍक्च्युली आम्ही थोडे क्रेझी आहे की आम्हाला स्वतःलाच नाही राहत की आज आणलं आणि कधी दाखवू आपण, कधी दाखवू की नवीन काहीतरी नवीन काहीतरी की तो पुढच्या वेळी अट्रॅक्ट झाला पाहिजे असं. त्यांना काय माहिती की हे नवीन आहे का जुना, पण ते आम्हाला माहिती आहे ना. पण ते आम्हालाच की प्रणजा चल नाही. इव्हन लाईव्ह मध्ये पण तुम्ही जर ते इझी माध्यम आहे म्हणजे लाईव्ह बघणं, तर लाईव्ह मध्ये पण असं पार्सल आलं की कित्येकदा असं होतं की आम्ही टॅगिंग केलेलं नसतं. आम्ही अरे याची प्राइस फक्त विचारून ये ना किती आहे, म्हणजे आम्हाला साडी दाखवायची एवढी घाई असते की आम्ही ते आणून पहिल्यांदा दाखवतो. ते म्हणतो की जी आमची हॉबी होती तोच आपला बिझनेस आणि तेच आमची आवड पुढे जायला म्हणजे म्हणतो आपण की एक हे मिळतं, त्याच्यामुळे ते अजून मजा येते की हे आम्ही अजून करू शकतो. अगदीच अगदीच. एवढ्या साड्यांची खरेदी इथून होते रोजच, लाईव्हच्या माध्यमातून, ऑफलाईनच्या माध्यमातून. मी आता बघते आपलं पॉडकास्ट चालू आहे आणि प्रचंड कस्टमर्स कंटिन्यू येता करतात. आम्ही थांबत शूटिंग करतोय. पण मला हे म्हणायचं की काय अशा टिप्स आहेत की साडीची काळजी कशी घ्यायची, कारण ह्या पद्धतीची साडी वेगळी आहे, तुम्ही नेसलेली वेगळी आहे, तुम्ही नेसलेली वेगळी आहे आणि प्रत्येकाची काळजी घ्यायची पद्धतही वेगळी आहे. आणि सगळ्यात मोठा एक पुलबॅक असा होतो की महागाची साडी नको कारण खूप काळजी घ्यावी लागेल. मग ते तसं काही असतं का? म्हणजे हो असतं नाही म्हणजे नक्कीच असतं. ह्याच्याबद्दल प्रणजा अजून जास्त सांगू शकेल, कारण की ती जेव्हा तिला पहिला अनुभव काय आला की आम्ही जेव्हा महागातल्या साड्या लाईक आम्ही 50,000 अबाव 1 लाख अबाव साडी घ्यायला लागलो, तेव्हा तिला जे तिथून मॅन्युफॅक्चरर्स किंवा आम्ही साड्या घेताना असं डायरेक्टली कुठल्याही मोठ्या शॉपमध्ये जात नाही, छोट्या छोट्या गावातून जाऊन जे म्हणजे घेतो. मग त्याच्यात मेन जे विवर्स आहेत तिथून घेतो, तर त्या लोकांकडून जास्त नॉलेज मिळतं कारण ती लोक त्या साडीशी जास्त बांधलेली असतात. अगदीच. तर त्यांचं सांगणं असं व्हायचं की हा आता समजा ही तुझी प्युअर सिल्कची साडी आहे, ही चंदेरीची साडी आहे, तर त्याच्यात आपण ऐकलं असेल आपल्या आयांकडून पण की टिअर होतात साडी बऱ्याचदा प्युअर. मेन म्हणजे ज्या प्युअरच्या साडीज आहेत त्याच्यामध्ये हा इश्यू जास्त यायचा. तर त्याच्यासाठी त्यांनी खूप छान आयडिया सांगितली की ती प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतं. जो आपला मस्लिन क्लोथ म्हणतो किंवा आपण चपाती ठेवायला ठेवणारा रुमाल भागायदार म्हणतो, तो प्रत्येकाकडे असतो. तर त्या रुमालामध्ये ती साडी ठेवायची आणि फक्त एवढंच काळजी घ्यायची की त्याची घडी बदलत राहायची. म्हणजे हे आमच्यासाठी तर खूप छान झालं कारण आम्हाला चांगली घडी येत नव्हती तेव्हा आणि आम्ही म्हणायचं जाऊन द्यायची घडी अशी घालायची ना म्हणजे आपण घालू शकतो. म्हणजे ती चांगली त्या घडीवर घडी घातली तर ते थोडं फिरल्यासारखं होतं आणि जर घडी चेंज केली तर ते म्हणजे हा प्रॉब्लेम फेस करावा नाही लागत. आणि ड्राय एरियामध्ये ठेवायचं, शक्य असेल तेवढं म्हणजे प्रॉपर राहतं. आणि कव्हर मध्ये ठेवायचं पण कॉटनच्या. अजून एकदा तेच की म्हणजे प्लास्टिक कव्हर मध्ये साडीज नाही ठेवायची कारण येलो डाग वगैरे येतात त्याच्यावर. ओके, अच्छा अच्छा, बेस्ट. हे खरंच खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याचदा साडीचे कव्हर्स हे प्लास्टिकचेच अवेलेबल असतात बाजारांमध्ये. तर हे आपण सगळ्यांनी प्लास्टिक लावलं तर इट्स ओके कारण की त्याच्यामध्ये तो मस्लिन क्लॉथ वर्ण लावायचं म्हणजे अवेलेबल नाहीच तर मग आपण हे करू शकतो. पण आधी तर कव्हरिंग आपलं साडीसाठी पण प्लास्टिक ड्रास्टिक आहे म्हणजे असं थोडक्यात म्हणू शकतो आपण. प्लास्टिक ड्रास्टिक इज एव्हरीवेअर. अगदीच अगदीच. म्हणजे मी आता बघते की आता मगाशीच आपल्याकडे नेपाळचे कस्टमर घेऊन गेले, आय गेस ते अजूनही शॉपिंग करतायत किंवा साऊथचे पण येतात बऱ्याचदा कारण शिर्डी आहे. तर मग तुम्हाला कसं कळतं की त्यांना एक्झॅक्टली काय हवंय? म्हणजे मला हे ऐकूनच घ्यायचंय कारण मला माहितीये की त्या लोकांना हिंदी कळत नाही. पण त्याच्यामध्ये खूप मजा आहे ऍक्च्युली ती भाषा तर आपल्या कोणालाच माहिती. अगदीच कर्नाटकी अँड व्हॉट एव्हर म्हणजे तेलगू, हिंदी आणि मराठी हेच 3 लँग्वेज आपल्याला माहिती. अगदी अगदी. आणि त्यांचं ते टोन पण इंग्लिश पण बऱ्याच जणांना येतं पण त्यांचं टोन अंडरस्टँड नाही होत, आपल्याला कळतच नाही की ते काय बोलताय. मग तुम्ही कसं करता? कारण बऱ्याचदा जर सेलिंग या बघतात तर मग की ह्यांचं लँग्वेजच कळत नाही. आता कसं कळायचं प्रणू की हे लोकांना काय पाहिजे? मग आम्ही ना थोडे कस्टमर येत गेले त्यांचे शब्द ऐकायला लागलो की छान म्हणजे काय,
नॉट ओके म्हणजे काय. त्याच्यामध्ये ऍक्च्युली भावनिक जोड म्हणलं तर चालेल, कारण एक्सप्रेशन त्याच्यात शब्दांची जिथं गरज नाही पडत तिथं रेशीम उपयोगाला अगदी अगदी कम्युनिकेशन वेगळं एक मी म्हणेल नवीन स्टाईल ऑफ कम्युनिकेशन साडी कम्युनिकेशन. ऍक्च्युली बागुंदी बॉन्दी हे म्हणलं की साडी छान आहे आणि ह्या प्रकारच्या साड्या ह्यांना आवडतात. मग चला आणि आमच्या मुलींनाही दी रामाला प्रणच्या दिदी जान्हवी दिदी बागुंदी म्हणजे हा टोन त्यांना आवडतो तर हे कंटिन्यू करायचं आणि त्याच्यामध्ये आम्ही इनोव्हेशन म्हणजे त्यांना इंट्रोड्यूस करायचो की हे तुम्ही घेताय बट स्टील आता पैठणी तर सगळे घेतात महाराष्ट्रात आल्यानंतर, पण आमच्याकडची काय खासियत आहे, आम्ही कस्टमाइज करून पैठणी घेतो की जी तुम्हाला कुठेच नाही मिळणार. आणि असं आहे म्हणजे मी रेशीमचा हा प्लस पॉईंट म्हणू शकता तुम्ही की रेशीम मध्ये येणारी पैठणी किंवा जर असं मनात धरून असताना की मी लग्नात गेले तर अरे सगळ्यांच्या अंगावर तेच पॅटर्न दिसत आहे, तर इथून घेणाऱ्यांच्या अंगावर असं नाही होत, कारण त्याच्यामध्ये आपण कलमकारी पैठणीच ठेवल्या, बंदेज पैठणी आहे, कस्टमाइज ब्रॉकेट पैठणी आहेत, हँड पेंटिंग पैठणी आहे, पेंटिंग पण येतं का त्याच्यात. आणि इव्हन मला सांगायला आनंद होईल की एक खूप फेमस साडी झाली होती, राजा रवी वर्माचं पेंटिंग असणारी साडी होती जी 40 कोटीला विकली गेली. त्याचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड पण आहे. त्या पेंटिंगचं नाव आहे गॅलेक्सी ऑफ मॅजिशियन. तर त्याच्यामध्ये ती साडी त्याच्या आता 40 कोटी प्रत्येक जण कोणीच नाही, मी पण नाही घेऊ शकत, पण मला असं वाटत होतं की ही साडी आहे ना यार अशी काहीतरी आपल्याकडे आली पाहिजे युनिक. तर तेव्हा एका मॅन्युफॅक्चररकडे मी गेले, व्हिजिट केलं, थोडंसं त्या गोष्टीला वेळ लागला, 2 महिन्यापर्यंत त्या साडीचं प्रोसेसिंग चालू होतं, पण फायनली ती बनून आली आणि ती एवढी सुंदर दिसत होती आणि फक्त सेलिंग प्राइस त्याची 4899. आपण ती त्या सेलमध्ये म्हणजे एवढी छान म्हणजे पण मला काउंटिंग साड्या सांगायला खूप आवडेल की आम्ही 800च्या वर त्या साड्या विकतो. क्या बात आहे, 800च्या वर सहज गेलं. आणि आजही म्हणजे जे जुने क्लायंट आहेत आणि त्यांच्या कोणत्या तरी नातेवाईकांना पाहिजे म्हणून ती साडी आजही मागवतात. काय खरंच ना, ती साडी आपण मला वाटतं गप्पा मारल्यानंतर बघूच या, सगळ्याच साड्या आपण एक एक व्हरायटी बघूयात आणि लाईव्हच्या माध्यमातून तर तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचलाच आहात, पण पुन्हा एकदा साई सखीच्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत पोहोचूया. माझा साई सखी सुरू करण्याचा उद्देशच हाच होता की तुम्ही कुठले आहेत असं विचारल्यानंतर एक तर श्रीरामपूर म्हणल्यानंतर क्वेश्चन मार्क, शिर्डी म्हणल्यानंतर हा अच्छा ते का साईबाबांचं का, हा जो क्वेश्चन मार्क आहे की अरे आम्ही 15 वर्षांपासून इथे सेट आहोत, आम्ही इथे राहतोय आणि वी आर डुईंग इक्वली बेटर दॅन यू, रादर बेटर दॅन यू, नॉट ओनली इक्वल. तर मग तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचण्यासाठी म्हणूनच मी ह्या आपल्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत शिर्डी पंचक्रोशीतल्या त्यांच्यासाठी हे साई सखी मी सुरू करण्याचा विचार केला आणि मी खरंच खूप ग्लॅड आहे की तुम्ही एका फोन मध्ये तयार झालात, कारण मला माहितीये लाईव्ह हँडल करणं अजिबात सोपं नाहीये. तो सेम प्रॉब्लेम ऍक्च्युली अजून पण आम्हाला येतो, जसं तुम्ही आता बोलला श्रीरामपूर, ऑनलाईन मध्ये शिर्डी हा प्रश्न सांगितला की बाकीची तर लोक ठीक आहे साईबाबांचे भक्त असतात ते थोडेसे म्हणजे खुश होतात की हा ठीक आहे शिर्डीतून येणार आहे, हा, पण आपल्या जवळपासचे जे एरिया आहे जसं नगर झालं, नाशिक झालं, पुणा झालं, मुंबई, शिर्डीमध्ये काय मिळणार आहे, आम्ही मुंबईमध्ये पुण्यामधून घेतोय, वेगळे काय असणार आहे. मग ते आम्ही सांगतो की तुम्हाला जर वेगळं पण बघायचंय तर तुम्ही एकदा आमच्या पेजला फॉलो करा, रेशीम बुटीक नावाने फेसबुकवर पेज दिसेल, ज्याची सुरुवात आम्ही फक्त 30 फॉलोअर जे की माझे फॅमिली मेंबर्सच होते आणि फक्त 30 फॉलोअर पासून केली होती आणि आज 1,05,000पेक्षा जास्त फॉलोअर आहेत आणि ऑर्गॅनिक क्राऊड आहे पूर्ण. त्याच्यामध्ये कोणतंही मार्केटिंग कोणतंही बुस्टिंग नाहीये, जो क्लायंट आलाय तो फक्त माउथ पब्लिसिटीने आलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक विश्वासार्हता दिसेल की काय आहे रेशीम आणि रेशीम मध्ये असं काय वेगळं आहे. तुम्ही आता जे आपण ऑनलाईन म्हणतो तुम्ही काय सजेस्ट कराल की ऑनलाईन खरेदी मग ती रेशीम मधून असू दे किंवा आज आता आपल्याला मुलं असतात की आता किंवा लहान लहान मुलं आहेत, तुम्ही काय सजेशन द्याल की ऑनलाईन खरेदी करण्याआधी अशा एखाद्या ब्युटीक मधून काय केलं पाहिजे सगळ्यांनी, काय सजेशन राहील. तुम्हाला म्हटलं की पहिला तर एक व्हिडिओ कॉल करायचा की ते खरंच जेन्युइन आहे का, कारण की मी अनुभवलेला आता पण अनुभव बरेच येतात आम्हाला की मैम मैंने ऐसा किया और ये पेज ऐसा निकला और उसने फिर ब्लॉक भी करवा दिया, मैंने ऑर्डर किया पैसे दिए ऐसे हुआ. त्याच्यामध्ये आपण खरंच काही करू शकत नाही, वाईट खूप वाटतं. ज्या बाईचे पैसे गेले तिला तर तिचा तर भावना आपण, त्याच्यामुळे तुम्ही ज्याला मी मगाशी पण म्हटलं की एक व्हिडिओ कॉल करून नक्की बघा, तुम्ही जो ऑनलाईन कोणी असू द्या, भले तुमची किती पण जवळची असू द्या, पण एकदा व्हिडिओ कॉल करा. तुम्ही जो प्रोडक्ट ऑनलाईन चॉईस केलाय तो खरंच तिथं आहे का,
तो एकदा व्हिडिओ कॉल बघा. तुम्हाला जर ते दिसलं तर मग ते बिंदास ते तुमचं जेन्युन आहे, तिथं काहीच प्रॉब्लेम कंटिन्यू करा. ते कंटिन्यू करा. पण प्रत्येक व्हिडिओ कॉल मला तर वाटतं की मस्ट आहे. काय प्रणजा? बरोबर. आणि त्याच्यात तुम्ही त्यांच्या शॉपचा ऍड्रेस नक्की विचारा. आणि एकदा जर पॉसिबल असेल, आता प्रत्येक वेळी हे पॉसिबल नाही होत तसं टेक्निकली, कारण त्या एरियामध्ये आपल्या ओळखीचे बरेचदा लोक नसतात. पण जर शक्य असेल तर त्या एरियात कोण असेल तर त्यांच्याकडून पण माहिती घ्या. इव्हन मी सांगते, कोपरगाव माहेर असणारी मुलगी जी राहते उत्तर प्रदेशात, ती विचारते की हा तुमचं इथे का, कोणतं हॉटेल, भाग्यलक्ष्मी नेक्स्ट का, ठीक आहे 1 मिनिट, माझे काका कोपरगावचे, मी त्यांना कॉल करून विचारते. म्हणजे एक हे थोडं पाहिजे ऍक्च्युली अवेअरनेस पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एखादा ब्रँड ऐकता तर प्लीज इथं हे खूप महत्वाचं आहे की त्याचं स्पेलिंग काय, कारण आजकाल सोशल मीडियावर एक स्पेलिंग, एक स्पेसनी वेगळे पेजेस बनतात. तर असं नको व्हायला की तुम्ही ते पेज बघू, म्हणजे ते नाव ऐकून गेले आणि वेगळ्या पेजवर ऑर्डर करताय तर ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, किंवा ते एक्झॅक्ट हवं असलेली गोष्ट प्रोडक्ट तुम्हाला मिळणार नाही करेक्ट टाइम. हा मला वाटतं साड्याच नाही तर सगळ्याच. आणि बऱ्याचदा असं पण होतं, हा अनुभव ऍक्च्युली आम्ही पण घेतलाय, की तुम्हाला व्हिडिओ प्युअर साडीचा दाखवला जातो. मी एवढी खुश झाले, मी बोलले अरे 1300 रुपयात जी 30,000ची साडी मिळते, म्हणजे मी घेतली असा. आणि आपण खूप ब्लाइंड असतो, खूप म्हणजे 1300 रुपये म्हणजे असं ठीक आहे ना, आनंदच होतो ना आपल्याला, पैसे वाचतात. करेक्ट. म्हणजे मी मागवली ती साडी आणि लिटरली म्हणजे मला कळतच नव्हतं मी काय करू, आता रडू की काय करू, हे काय आलंय. म्हणजे ती साडी, सगळ्या गोष्टी, म्हणजे एखादी साडी जेव्हा आपण बघतो त्याचं वर्थ आपल्या मनात असतं. ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला जर रिझनेबल वाटते तर किती असू शकतं, हे थोडंसं म्हणजे ब्लाइंडली न जाता एक म्हणजे डोळसपणे विचार करणं गरजेचं असतं. कारण एकसारखी दिसणारी वस्तू, आता सोन्यासारखी दिसणारी वस्तू सोनं नसतं, तसंच सेम साडीमध्ये आहे. प्युअर साडी, सेमी प्युअर साडी, सिंथेटिक मध्ये, नंतर त्याच्यात वेगळे वेगळे टाइप्स असतात. तर हे महत्वाचं आहे की तुम्ही काय घेताय आणि तुम्हाला काय दाखवलं जातं आणि काय मिळतंय. हा खूपच म्हणजे मी तर म्हणेल की हा एक फॉर्म्युला आहे ऑनलाईन शॉपिंगचा, की हे सगळ्यांनी केलं. पहिल्यांदा एखादं प्रोडक्ट एकच घेऊन बघा. हा पण एक सगळ्यात सोपा मार्ग आहे की त्यानंतर कमी रेंजचं जे प्रोडक्ट आहे तुम्ही एक घेऊन बघा, कसं तुमच्यापर्यंत पोहोचतंय, कसं आहे ते बघा. आणि त्याच्यावरून मग तुम्ही, म्हणजे म्हणतात ना भाताची टहाळणी करायची तर शितावरून करायची, तर तसं थोडक्यात. तर तसं तुम्ही सेम या बाबतीत करू शकता ऑनलाईन शॉपिंगच्या बाबतीत. मी तुम्हाला अजून एक आतला प्रश्न विचारेल, म्हणजे बिझनेसच्या दृष्टिकोनातून, कारण खूप मला माहितीये की रेशीम रिटेल तर करतच खूप छान इतक्या वर्षांपासून, आणि होलसेलचे रेशीमचे क्लायंट्स देशात नाही तर परदेशातही आहेत. म्हणजे 1-2 नाही तर 50-60 बल्क ऑर्डर्स तुमच्या एकेका पीसच्या जातात. मी तर बघतेच आता हे सगळं पॅकिंग. तर एक असा मला प्रश्न आहे की वेगळं दाखवा. आता खूप जण असतात की त्यांचं वेगळं दाखवायला कसं काय तुम्ही आन्सर करता, म्हणजे असतं ना काहीही कर जेवायला, तसंच साड्यांमध्ये आहे की वेगळं दाखवा. हा, मग ते ह्याचं लँडअप काय ना मॅम, मला रोज असतो. म्हणजे उठल्यापासून आमची चहाची सुरुवातच प्रणजाची माझी ती असते की प्रणजा आज काय वेगळं दाखवायचं. ओके, क्वेश्चन मार्क तुमचा जो आहे तोच आमचा पण आहे, असं की यार हा आज आपण काल बंदेज दाखवलं, काल परवा सिल्क पण दाखवलं, आता आज काय दाखवलं पाहिजे. म्हणजे हे रोज, आणि असं होतं की आम्ही काही ना काही रोज वेगळं दाखवायचं ट्राय करतो. आणि आणताना कलेक्शन, प्रत्येक साडी डिफरंट असते, प्रत्येक कलेक्शन, त्याचा पदर वेगळा, त्याचं हँडवर्क वेगळं, त्याचं वर्क वेगळं, ह्याच्यामध्ये आम्ही खूप वर्कआउट करतो. म्हणजे की तुम्हाला पण ते बोर नाही झालं पाहिजे. म्हणजे कारण मी तेच आता माझा पुढचा प्रश्नच तो होता की जर तुम्ही लाईव्ह रोज घेता 365 दिवस, ऍटलीस्ट 2 व्हरायटी दाखवत असाल, म्हणजे 700-750च्या वर व्हरायटी तर आता अवेलेबल आहेत रेशीम मध्ये. 41 साड्या होतात आणि त्याचे म्हणजे कलर्स धरून असे, म्हणजे टोटल 60 नवीन साड्या व्हरायटी आणि त्याचे कलर्स धरून चला असतच. आणि मी 2च कॅल्क्युलेशन नाही, 2 साड्या तर नाहीच होत. आणि त्याच्यात अजून आपण व्हिडिओ ऍड केलेला आहे, तर त्याच्या 20 म्हणजे असे टोटल 40 प्रकार आम्ही दाखवतो त्याच्यामध्ये. मग त्याच्यात पण व्हरायटी, म्हणजे तुम्ही जो क्वेश्चन मार्क केला ना, तो मतलब म्हणतो ना, तो आमच्याकडे येतोच. मला वाटतं की आमचं ऑलरेडी आन्सर तुमच्याकडे आहे, सो हा रिलीफ आहे. नवीन ओके, सगळं नवीन. तुम्हाला जे नवीन पाहिजे, पहिला क्वेश्चन आमचा सेम असतो की नवीन पाहिजे, म्हणजे तुम्ही आता काय बघताय. तर समजा मी पैठणी बघते, मला पैठणीत नवीन पाहिजे, मी कांजीवरम बघते, मला कांजीवरम मध्ये नवीन पाहिजे, तर आमच्यासाठी हे खूप सोपं होतं, कारण कमीत कमी तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे. तर कांजीवरम मध्ये तुम्हाला अशा व्हरायटी आहेत की त्या कुठेच नाही बघायला मिळणार. आणि जरी तुम्ही कुठे गेला तर लाईक जमीन आसमान एवढा प्राइसिंगचा फरक पडतो, कारण मध्ये कारण मीडिएटर नसतो. मी जसं तुम्हाला मगाशी म्हणलं की विवर्स असतात, जे छोटे छोटे गावं असतात, हे सगळं फिरून पूर्ण म्हणतो ना एक जर्नी
एक आवड म्हणा किंवा सवड काढतो आवड असल्यावर तसं म्हणा, प्रत्येक अगदीच, ठिकाणी अगदीच. जाऊन आम्ही करतो. आणि एक साडी आहे त्याच्यावर वर्क करायला, तर तिथे बनली म्हणून तीच ऍज इट इज नाही आणत, तर हा. त्याचं वर्किंग करायला दुसरीकडे घेऊन जातो. Okay. त्याच्यावर वर्क करून मग साडी फायनल तुम्ही रेशीम कस्टमाइज साड्या ठेवता बुटीक हा. म्हणजे मध्ये. जवळजवळ 99% आपल्या कस्टमायझेशनच्या साड्या असतात. आपण असंच भेटतंय म्हणून घेऊन कधीच नाही. नाही, म्हणूनच तेच रिझन आहे की इथल्या साड्या आवडतातच. इव्हन ब्रायडल कलेक्शन मध्ये पण मला सांगायला आवडेल, आपण नॉर्मल कांजीवरम बघतो, हम्म. तर त्याच्यामध्ये आम्ही इनोव्हेशन केलं की त्याच्यात अॅनिमल प्रिंट्स खूप आवडत होत्या लोकांना. हो, हो. इव्हन डोलीवाला ज्या प्रिंट्स हो, नवीन प्रिंट आलेल्या न त्या. टाकता आम्ही त्याच्यावर पूर्ण मरोडा जरदोजीचं वर्क आणलं आणि त्याचा खूप छान रिस्पॉन्स आला. आणि त्याच साडीज मोठमोठ्या शोरूम मध्ये, सिटीज मध्ये अबाउट 2.5 लाख मिळतात, ज्या आपल्याकडे 65,000 मध्ये मिळतात. आणि हे लोकांनी Great. आपलं म्हणजे हा, आम्ही म्हणजे सगळ्यांनी नाही सांगितलं, हे हे feedback आहे. फीडबॅक आल्यानंतर म्हणजे इथं एक आई आमच्याकडे आली होती. आमचं म्हणणं काय असायचं लोकांना की तुम्ही जाण्याआधी एकदा एक राऊंड मारून जा. हो, शिर्डी म्हणजे तुम्ही correct. जसं बोलला की शिर्डी म्हणजे कसं हा, म्हणजे हा. शिर्डी ना, असं होतं. आई इथे बघून जा. आणि मुलगी होती सिटीमध्ये. ओके. हा, तर ती बघत होती साडी, तर ती 2 मिनिटं घरासाठी वेळ काढून आली. ती बोलली की मी इथे आली होती मंदिरात, मी 2 मिनिटं आले इथे, मला फक्त दाखवा तुमचं पॅटर्न काय. हम्म. प्राइस बघितली, कॉल केला, ती बोलली हा फोटो मी टाकलाय, तू तिथे विचार कितीला आहे. ती बोलली तू गाडीत बस, पहिल्यांदा इथे ये, मी घेतली साडी. म्हणजे लिटरली हे डिसिजन झालं. बापरे. आम्ही आणि नेहमी असं तुम्ही जिज्ञासा मॅम ऐकलं असेल की आम्ही म्हणतो की वी डील्स इन होलसेल, आमचं हो. होलसेलमध्येच प्राइस हो, असतात. तर हे हो. तुम्ही नक्की कम्पेअर करून बघा. जर तुम्ही एखादी साडी बाहेर बघाल आणि ती साडी रेशीममध्ये बघाल तर खूप जमीन आसमानाचा फरक असतो. मी नाही म्हणत की खूप लोक काहीतरी वेगळं करतात आणि आम्ही खूप काहीतरी वेगळं करतो, पण आम्हाला वाटतं की जे तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे खरं ते तुमचे पण हार्ड Correct, पैसे. correct. तुम्ही हा बिझनेस सगळ्यांनी करावा, पण तो खूप काही हे करून नाही अचीव्ह केला पाहिजे. ही शिकवण आम्हाला आमच्या सासऱ्यांनी दिली. खरंच ते बोलायचं मला खूप होतं, पण आता पप्पांचा विषय निघाला तर सांगते की आज अगदी. जे काय आहे ते पप्पांमुळेच नाही, आज ते बघायला नाहीयेत आमच्यामध्ये, पण आज म्हणजे पूर्ण त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय येत नाही. आणि लिटरली तुम्हाला वाटत असेल, पण आम्ही रोज पप्पांशी बोलतो की मनात काही वाटत असेल ना, पप्पा आज असं झालं बरं का, आज साड्यांचं असं झालं, हम्म. आज क्लायंट असा आला होता, मग आम्ही म्हणजे हे दुःख आणि सुख आज पप्पा सगळं share. बिझनेस खूप छान झाला म्हणून पण आम्ही सांगतो, आज थोडं टेन्शन येतंय इव्हन म्हणून पण बोलतो. आणि असं आहे की म्हणजे मुलींना असं खूप, मला नाही माहिती कोण आहेत अशाला की आम्ही तर आहोत, पण लग्नानंतर पण एक वडील मिळणं हो. हे खूप महत्वाचं आहे. आणि blessing त्यांच्याकडून असतं. ते आम्हाला नेहमी प्रेम मिळालं. इव्हन मी तर म्हणेन असं प्रेम मोजता नाही येत, पण त्यांच्या मुलांपेक्षा पण त्यांनी आम्हाला जास्त प्रेम दिलं. मला वाटतं की तुम्ही एवढ्या स्ट्रॉंगली उभे आहात त्याचं कारणच ते आहे. म्हणजे एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तसं एका यशस्वी मॅरिड स्त्रीच्या मागे तिच्या घरचे सगळे असतात. अगदीच. आज पप्पा म्हणजे मी म्हणते ना की खरंच ते असं दिसतंय तुम्हाला नाही, पण ते अजून आमच्या बरोबर इथंच आहे. आणि प्रत्येक गोष्टीचं आन्सर आम्हाला मिळतं की पप्पांकडूनच मिळतं. म्हणजे म्हणतो ना की आपण म्हणतो की बाबा तर आमच्यासाठी सगळंच आहे, श्वास आम्ही घेतो साईबाबा, Correct आहे. पण पप्पा असे की पप्पा आज असं झालं बरं का, असं होतं, मग त्यांच्याकडून तो आन्सर येतो. आणि हे खरंच आहे, कुठेतरी क्लिक होतं की ते असते तर त्यांनी असा विचार केला. केलं असतं. आणि त्यांचं पहिल्यापासून होतं की ड्रीम बिग. म्हणजे आम्ही कसं होतं ना की आम्हाला वाटत होतं की ठीक आहे ना, 2 साडीज गेल्या, वी आर हॅपी. रिसेलिंगची सुरुवात होते, मोबाईल टू मोबाईल. लिटरली तुम्हाला असं सांगायला हरकत नाही, 100 रुपीज मिळाले आणि ते स्वतःचे. आम्ही दोघी नाचत होतो लिटरली की पहिली साडी गेली, 100 रुपीज मिळाले. आम्ही म्हणलं ना जसं हो, हो. म्हटलं की साडी इकडून तिकडून पाठवायचं, मग त्याच्यामध्ये किती 100 रुपये हो, मिळाले. बरोबर आम्ही आहे. विचार करायचो आपल्या मावशांना पण दिवसाचे 100 रुपये मिळतात, पण आपण पण स्वतः कमवले, तसं कॉन्ट्रीब्युशन. खरंच गुजबन की आम्हाला ते खूप भारी वाटत. 100 रुपये कमवले, जीपे करायचे 100 रुपये आपल्याला मिळाले त्याच्यावर, म्हणजे असं खूप मजा यायची त्या आणि त्याची म्हणजे मला असं वाटतं की 1-1 रुपयाची किंमत ही आपल्याला तेव्हा कळते जेव्हा आपण रुटेड राहून काम केलेलं असतं. ते आता इथे दुसरे पप्पा येतात, म्हणजे माझे म्हणजे वडील येतात माझे इथे, की जेव्हा आम्ही खर्च करायचो तेव्हा ते बोलायचे की जेव्हा तुम्ही कमवाला तेव्हा तुम्हाला पैचा हिशोब लावताना तुम्हाला माझी आठवण येईल की तुम्ही हे का मी असं म्हणतोय की हा तुम्ही हिशोब ठेवा. म्हणजे त्यांचा असं प्रत्येक गोष्ट लिहून ठेव. म्हणजे लिटरली हॉस्टेलला होते तेव्हा नारळ घेतला 5 रुपये, हिशोबात असलं पाहिजे 5 रुपये. म्हणजे खर्च करायला तुम्हाला नाहीये, पण तुम्ही ऍटलीस्ट काय करताय रोज ह्याची तुम्ही मानणी. आणि आज ते विचारतात तेव्हा बोलतात. मी तर अशी उडाणटप्प होते की मी पैशांचा विचार कधीही केला नाही. करत होती ही तिचा थोडा सिन्सिअर, म्हणजे घरात मोठी आणि माझा लाड म्हणजे मोठा म्हणजे स्कूटी म्हणजे माझी होती तेव्हा. अरे
ग्रेट. शाळेमध्ये सुट्टीसाठी पार्किंग माझी वेगळी असायची. म्हणजे मी असं मोठेपणा नाही सांगत, पण मी अशी वेडी होते की खर्च नुसता खर्च. पण नाही, आणि तो एक मोठेपणा असतो ना, ज्येष्ठ मी मोठी आणि माझं सगळं ऐका. छोट्यांचं थोडं असतं की तिची स्कूटी मला नंतर वापरावी लागली, म्हणजे तिच्या तरी माझ्या बाकीच्या मी आणि जान्हवी खूप रिलेट करू, कारण मला 2 धाकटे भाऊ आहेत. नाही, म्हणजे मला तो राग असायचा बरं का, की म्हणजे तुला प्रत्येक गोष्ट सगळं आधी नवीन. हा ट्रेंडच होता की मोठ्यांचंच आपण वापरायचं. वापरायचं. म्हणजे लिटरली सायकल ती 5वीत असताना तिला घेतली, मी 10वीत असताना मला आली, आणि 5 वर्षानंतर. आणि तुझी जुनी सायकल मी वापरायची आणि ती हसायची, त्याच्यानंतर ती 2 घेतला. माझी काही चूक नाही, माझी वाटते, मला हे वाटतं. हा, म्हणजे ते होतं आधी. हो. वापरा असं. तर ते खूप मजा होती लहानपण. मला असं वाटतं की साड्या पण अशा वापरल्या जायच्या पूर्वी, आणि अजूनही कदाचित, म्हणजे आता रेशीमच्या माध्यमातून जेव्हा आपण साड्यांबद्दल बोलतोय, तर हा एक कन्सेप्ट मला पुन्हा एकदा लोकांसमोर आणायचा की असं होतं. म्हणजे आता रेंट आउट करणं साड्या वगैरे हे नवीन एक बिझनेसचा ट्रेंड आहे. तर याबद्दल तुम्ही काय म्हणजे सांगाल? कारण नाही होत शक्य की मेंटेन करणं तर नाहीच होत. मी तर पहिले विचारते की रेंट आउट होते का तुमच्याकडे साडी आणि किंवा घागरा. साड्या कदाचित आपण अजून घेतोय, माझं आपल्या पुढची जनरेशन करणं आमच्या मते की मला वाटतं की तुम्ही जो घागरा हा शब्द ओके, साड्या रेंट आउट करण्यापेक्षा त्याला मॉडिफाय केलेली जास्त मजा आहे असं मला वाटतं. कारण रेंट आउट केलं आपण त्या साडीशी जोडलेलं असतं. तर आपण एखाद्या साडी घालून पूजा करतो, आपण साड्या ठराविक ऑकेजनला घालतो. आजकालची पिढी म्हणजे पूजेसाठी घेईल, काहीतरी लग्नातला एखादा आपला स्वतःचा काहीतरी कार्यक्रम आहे किंवा घरातला आहे, तर त्या साडीशी आपण रिलेट झालेलो असतो. तर ती साडी आपण अशी नाही देऊ शकत परत. पण त्यावेळी तुम्ही त्याला मॉडिफाय करा, की त्याचा लेहंगा करा, तुम्ही त्याचे ड्रेसेस करा, तुम्ही तुमच्या मुलीबरोबर कॉम्बिनेशन करा. म्हणजे हे तुम्हाला अजून आनंद देईल. साडीसाठी मला खरंच मनापासून वाटेल की रेंट मध्ये घेऊ नका साडी. ओके. म्हणजे ते कोणाची रेशीम असू दे, तर एबीसी असू दे, काही नाही, कोणाचंही शॉप असू दे, पण साडी रेंट आउट. की तुम्ही ब्रायडल लेहंगा तर कोणीच रेंट आउट नाही करणार, पण सायडर्स आहेत, मैत्रिणी आहेत, खरंच रेंट आउट परवडतं. कारण की ते खरंच तुम्ही म्हणताय तसं बजेट फ्रेंडली पण होतं, अफोर्डेबल आहे आणि छान. आणि इव्हन पण मला असं म्हणायला आवडेल की तुम्हाला रेंट मध्ये ज्या रेंज मध्ये मिळतो लेहंगा, तिथे आपण सेल करतो. तर तुम्हाला हे परचेस करणं जास्त इझी जाईल. हो, मी पाहिलंय. कारण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी किंवा नाशिक म्हणू आपण, आता छत्रपती संभाजीनगर आहे, म्हणजे समजतच नाही की त्यापेक्षा असं वाटतं जाऊ दे एखादी साडी विकत घेऊन टाकायला, एवढं कुठं द्या सगळं. आपल्याकडे ब्रायडल कलेक्शन म्हणजे ड्रेसच्या बाबतीत आपण बोललो नाहीये. आपल्याकडे लग्नाच्या शॉपिंगसाठी, बस्त्यासाठी, एंगेजमेंटच्या शॉपिंगसाठी खूप बाहेरून लोक येतात. म्हणजे पानिपतवरून आलेत, गोव्यावरून, म्हणजे खूप म्हणजे आता तुम्हाला सांगते पुण्या मुंबईवरून. पानिपत तर मी फक्त इतिहासातच ऐकलंय. नाही, पानिपतवरून पिपली गावापासून ते पिपली लाईव्ह, म्हणजे पिपली काय पिक्चर होता, तेच म्हणलं प्रणव पिपली मधून ऑर्डर आपल्याला, आणि तिथून जात नव्हती, ते कुरिअर जात नव्हते. त्याच्या बाबतीत मला आठवलं तुम्ही आता, आम्हाला ते स्पीड पोस्ट थ्रू पाठवायला लागलं. म्हणजे तिथे डिलिव्हरी कुरिअर नव्हतं, डीटीटीसी नव्हतं आणि बुडाटही नव्हतं. रेशीम गेलेला आहे. म्हणजे खरंच ग्रेट. तुम्ही ब्रायडल बद्दल जे आपण आता बोलायला सुरुवात केली, तर ब्रायडल साडी ही कशा पद्धतीची असावी? कारण प्रचंड कन्फ्युजिंग प्रश्न आहे हा. म्हणजे आई म्हणत असते की पैठणी घे आणि मुलीला डिझायनर घ्यायची असते, तर मग ह्याचं कॉम्बिनेशन तुम्ही कसं करून देता? किंवा मग याच्यात कधी कधी सासूबाई, नणंद या सगळ्यांचे इनपुट्स येतात, तर मग तुम्ही हे फॅमिली शॉपिंग कसं मॅनेज करता? आम्ही ऍक्च्युली पॅटर्न दाखवायला चालू करतो. ओके. प्रत्येकाचं मन जपणं गरजेचं असतं, कारण ती मुलगी त्या घरात जाणार असते, त्यामुळे ती सासूला नाही दुखवू शकत, आईचं मन नाही दुखू शकत, कारण ते घर सोडणार असते, आणि स्वतःलाही तिचे काही ड्रीम्स असतात की ते मला पूर्ण करायचे. तर अशा वेळी आम्ही काय करतो की प्रत्येकाच्या चॉईसची साडी त्यांच्या समोर मांडतो. आता यातलं तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्ही लावून बघा त्या मुलीवर काय छान दिसतंय. अशा वेळी प्रत्येकाचे एक एक पिक्चर क्लिअर होत जातात, आणि नाही आपण ना थोडं एक काम करू, आज या फंक्शनला आपण कांजीवरम पेक्षा पैठणी प्रेफर करू, पैठणीपेक्षा आपण डिझायनर, म्हणजे रात्री फंक्शनला आपण थोडंसं डिझायनर कडे जाऊया. आम्ही पण सजेस्ट करतो, पण स्टील त्यांची मतं आणि त्यांची मनं थोडीशी जपून. ओके. पण आपण दाखवताना प्रत्येकाच्या मनाचं तर त्यांचं मन मोडत नाही, मग त्या मुलीला पण सोपं जातं. म्हणजे ते आम्हाला पण सांगतात की जान्हवी दिदी, प्रणती दिदी, आपले बचाया हमें की आणि हे सगळे सोडले, नवरा तिकडे उभे असतो होणारा. हे काय? आणि प्रत्येक जण वेगळं सजेशन देतं, हीच कळत नसते की काय करायचं. ऍक्च्युअली तिची परत असं म्हणतो की कॉम्प्रोमाइज कुठेतरी करायला सुरुवात होऊन जाते. पण आपण ते
कमी याच्यात आणि ती खुश होईल, तिच्या घरातले खुश होतील असं आपण करायचा 100% प्रयत्न नेहमी करतो. हे मला आठवतंय की मी लग्नात हिरवी साडी नेसलेले, कारण मी माझ्या आईच्या जे लग्नाचे फोटो पाहिले त्याच्यात तिने हिरवी साडी नेसली. म्हणजे माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की मी हिरवी साडी नेसणार काय काही माहित नाही, बट हे एक ती कन्सेप्ट होती. अशा पण काही काही म्हणजे मनात ठेवून आलेले असतात कस्टमर्स. मुलींचं स्पेशली असं, कारण आपण लहानपण जगतोच आई बरोबर आणि तिला म्हणजे आपण वाढताना तिलाच बघून वाढतो ना, की साडी अशी घातली, मी अशी घालेन. इव्हन मला आठवतं ओढणीची आपण साडी घालायचो लहान, अशी करून. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण असायचं की हा आईने असं केलंय ना, आणि ते थोडंसं आपण रिलेट करतच मोठं झालेलं असतं. तर आपलं एक लग्नाविषयी स्पेशली खूप वेगळं स्वप्न असतं. अगदीच. साड्या नेसण्याच्या बाबतीत आपण जेव्हा म्हणतो ती सेफ्टी पिन आणि साडी फार क्लोज रिलेशन आहे. तर मला असं खूप प्राऊड असायचं की माझ्या आईला फक्त एकच सेफ्टी पिन लागते साडी नेसायला. पण खरंच काही प्रॉब्लेम आहे का सेफ्टी पिन्स वापरण्याचा आणि साड्यांचा? का चालतं वापरलेलं? कसं आहे? सेफ्टी पिन साडीत तर चालतं, असं काहीच इश्यू नाहीये. पण तुम्ही सेफ्टी पिन वापरताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे. जसं जर आता प्युअर खड्डी जॉर्जेटची साडी आहे, त्याचा पोत थोडासा पातळ असतो. ओके. तर अशा वेळी अशा साडीला वापरताना तुम्ही सेफ्टी पिनच्या खाली एक थोडासा छापडीसारखा कागद म्हणा, किंवा थोडासा नॉर्मल आपला जाड पुठ्ठासारखा कागद म्हणा, मग पिन लावायची. म्हणजे ती साडी फाटत नाही. नाहीतर बऱ्याचदा मला पण आठवतं, तुम्हालाही कदाचित हा अनुभव आला असेल की पूर्ण सेफ्टी पिन गोल फिरते. शिफॉन जॉर्जेट गोल फिरते साडी, आणि अशा वेळी त्या साडीला आपण काहीच नाही करू शकत. आणि नेमकं ते होल ती वाढतेच. म्हणजे नाही का आपण घेतो पण या पदर मी एवढंच घेतलेलं, एवढं वाढतोय, करायला नको किंवा परत ते हे व्हायला नको. तर त्याच्या खाली थोडं छोटस एक तुम्ही पुठ्ठा टाकला तर प्रॉपर बसतं, आणि त्याच्यात फाटण्याचं 0% टेन्शन असतं. काही प्रॉब्लेम नाही येऊ शकत नाही. नॉर्मली एक छोटा कागद जरी टाकला तरी ते हँडल होतं. धन्यवाद प्रेक्षक हो. तर रेशीम फॅमिली बरोबरचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. आणि हो, रेशीम फॅमिली बरोबर अशाच गप्पा तुम्हाला रोज मारता येणार आहेत युट्यूब आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्याबरोबर लिंक शेअर करणार आहे. तसंच तुम्हाला त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट व्हायचं असेल तर त्यांचा नंबरही आहे. तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअपला कनेक्ट व्हा आणि रोजचे अपडेट्स तिथूनही मिळवा. खूप खूप धन्यवाद.